पुढच्या बातमीकडे वळूयात। जळगावमधील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आहे। त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी रेश्मा काळे यांना निवडणुकीमधून माघार घेण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर त्यांनी माघार घेतलेली आहे। बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन जळगावमध्ये होते, मात्र सकाळपासूनच रेश्मा काळे नॉट रिचेबल होत्या। जळगावमध्ये महायुतीच्या बैठकांमध्ये खलबत सुरू असताना रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान रेश्मा काळे यांच्यासोबत त्यांचे पती कुंदन काळे आणि शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सरिता कोल्हे उपस्थित होत्या। या भेटीनंतर त्यांनी माघार घेतलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणातून अखेर रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे। त्यांना मिळाली पाहिजे असं करा। आपला निरोप देतो की आदेश आलेला आहे। आपल्याला सांगितलंय बाबा आपल्याला माहिती बरोबर राहायचं, माहितीला उमेदवाराला निवडून 100% साथ द्यायची। आपण आपला पण पूर्ण पाठिंबा देऊन शिवसेना त्यांच्यासोबत आपण आपली जी काय मतं आहे ती त्यांना मिळाली पाहिजे असं करा। आपला निरोप देतो की आदेश आलेला आहे। आपल्याला सांगितलंय बाबा आपल्याला माहिती बरोबर राहायचं, माहितीला उमेदवाराला निवडून 100% साथ द्यायची। आपण आपला पण पूर्ण पाठिंबा देऊन शिवसेना त्यांच्यासोबत आपण आपली जी काय मतं आहे ती त्यांना मिळाली पाहिजे असं करा। आपला निरोप देतो की आदेश आलेला आहे। आपल्याला सांगितलंय बाबा आपल्याला माहिती बरोबर राहायचं, माहितीला उमेदवाराला निवडून 100% साथ द्यायची। आपण आपला पण तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांची नाशिकमध्ये एकत्रित बैठक झाली। बैठकीला मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार राहुल ढिकले, आमदार नितीन पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। नाशिकमधील मतदारांची उद्या सहल निघणार आहे। बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीमध्ये हॉटेल पॉलिटिक्स रंगणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उदय सामंत यांच्या फोनवरून मतदारांना सूचना करण्यात आल्यात। उद्या ठाण्याच्या दिशेनं नाशिकमधील मतदारांना घेऊन एकत्रित सहल निघणार आहे। गीतेबंधूंची माघार झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना मतविभाजनाची धाकधूक लागलेली आहे आणि त्यामुळेच असा निर्णय घेतला गेला। तर जळगावमधील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी निवडणुकीतून माघार घेतली। त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहूयात त्या काय म्हणाल्या। आम्ही महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सर्व निवडणुका महायुती म्हणून लढवतो। त्यामधल्या जवळपास 4 तर बिनविरोध आल्या, 2चा देखील जळगाव आणि नाशिकचाही तिढा होता, तोही सुटला। जळगावच्या देखील रेश्मा काळे त्या उमेदवार होत्या, त्यांनाही सांगितलं मी गुलाबराव पाटलांशी बोललो की आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतो, तर आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येईल, शिवसेनेची सगळी मदत त्यांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। शंभूराज देसाई आले होते, पालकमंत्री, त्यांची देखील बैठक महायुतीची होईल आणि त्या बैठकीमध्ये देखील चर्चा होऊन शेवटी महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय। महायुतीचे उमेदवार सगळीकडे जे बिनविरोध झाले ते वगळता जेवढ्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून आम्ही लढवतोय। महायुती म्हणून आम्ही त्या निवडणुका जिंकणार, कारण बहुमत आमच्याकडे आहे। साहेब, आमदार उत्तमराव जानकर सुद्धा भेटायला आलेले होते। सोलापूरकरांनी तर पाठिंबा दिलेला आहे, सोलापूरमध्ये पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं इथं महायुती म्हणूनच सगळे लोक एकत्र आहेत आणि आमच्याकडे महायुतीकडे बहुमत आहे आणि त्यामुळेच या निवडणुका मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की महायुती म्हणून आम्ही 17च्या 17 निवडणूक सुरुवातीला जेव्हा बिनविरोध व्हायच्या अगोदर आम्ही या सर्व निवडणुका जिंकणार, कारण बहुमत आमच्याकडे आहे आणि त्यामुळे या निवडणुका ज्या बिनविरोध झाल्या त्या वगळता इतर निवडणुकांमध्ये महायुती जिंकली। साहेब, आज काही माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या आहेत, महाबळेश्वरचा जो महाबळेश्वर क्लब आहे, पोलो ग्राउंड आहे, तर त्या पोलो ग्राउंड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे आणि उत्खनन झालेली आहे। तर त्या बाबतीत आपण आता महाबळेश्वरचा निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करताय, मात्र दुसऱ्या बाजूला अशा गोष्टी घडतायत। आपण अधिकाऱ्यांना तिथल्या काय सूचना? अशा प्रकारचं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही आणि खरं म्हणजे
महाबळेश्वर हे निसर्गरम्य स्थळ आहे आणि इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्गाचं पर्यावरणाची हानी कुणी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. साहेब जसे मुरत देसाई तुम्हाला भेटून आल्यानंतर थोडीशी त्यांच्या युतीकडनं भाजपकडनं बैठकांना बोलवण्यात येत नसल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती. नाही, म्हणून ते बैठका आता होणार आहेत, त्यांच्या बैठका होतील आणि जे काही चर्चेमधून प्रश्न सुटतील, चर्चेमधून अनेक प्रश्न सुटतात तसेही सुटतील, त्यामुळे काही चिंता नसावी. धन्यवाद. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.